Hello friends, we will start next topic. We will see different units of angles. Different units of angle and their convergence. We will see conversion between different units of the angle. Part A. जर एखाद्या नंबरवर डबल सफिक्स असेल किंवा डबल डॅश असतील तर तो असेल सेकंड. हे डबल सफिक्स म्हणजे सेकंड, हा नंबर 1. जर 5 आणि डबल सफिक्स असेल तर हा असेल 5 सेकंड. सो हे डबल सफिक्स म्हणजे सेकंड डिनोट करतील. सेकंड इज युनिट ऑफ द अँगल. जसं आपल्या टाईममध्ये मिनिट सेकंड असतात तसंच अँगलमध्ये पण मिनिट्स आणि सेकंड असतात. टाईमचे मिनिट्स आणि सेकंड हे वेगळे असतात, अँगलचे मिनिट्स आणि सेकंड वेगळे असतील. जर सिंगल सफिक्स असेल तर तो असेल मिनिट, हा 1 आणि हा सिंगल सफिक्स मीन्स मिनिट. आणि जर सर्कल असेल तर तो डिनोट करेल डिग्री. हा 1 सर्कल मीन्स डिग्री. डबल सफिक्स म्हणजे सेकंड, सिंगल सफिक्स म्हणजे मिनिट आणि सर्कल असेल तर डिग्री. हा 1 सेकंड, 1 मिनिट अँड 1 डिग्री. नाव यांच्यामधलं कन्वर्जन 60 seconds will be equal to 1 minute and 60 minutes will be equal to 1 degree. आपण 10th पर्यंत तुम्ही जे अँगल स्टडी केलेला असेल डिग्रीमध्ये 1 डिग्री, 10 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, या डिग्रीपेक्षा पण ज्यावेळेस अँगल लहान असतो त्यावेळेस त्याचे जे अजून स्मॉल युनिट असतात ते इथे आपण स्टडी करतोय. जसं लेंथ मेजर करताना मीटरपेक्षा लहान असतो, सेंटीमीटर किंवा इंचेस. सो त्याच्यापेक्षा अजून लहान असेल मिलीमीटर. तसंच जो अँगल असतो, अँगलचं डिग्री हे जे युनिट आहे, जर अँगल थोडा मोठा असेल तर 1 डिग्री, 2 डिग्री. पण याच्यापेक्षा लहान जर अँगल असेल 1 डिग्रीपेक्षा त्यावेळेस तो मिनिटमध्ये मेजर करता येईल आपल्याला. आणि त्या मिनिटपेक्षा पण लहान असेल तर तो सेकंडमध्ये मेजर करता येईल. जसं आपण आपल्या वॉचमध्ये, घड्याळामध्ये जसं टाईम 1 आवर, त्याच्यापेक्षा कमी छोटं युनिट असतं 1 मिनिट, त्याच्यापेक्षा छोटं युनिट असतं 1 सेकंड. तसंच अँगलमध्ये पण 1 डिग्री म्हणजे हा थोडा मोठं युनिट. अँगल थोडा मोठा असेल तर डिग्रीमध्ये आपण मोजू. जर अँगल लहान असेल तर त्याला मिनिटमध्ये आपण मेजरमेंट करू शकतो. 60 मिनिट्स मीन्स 1 डिग्री. हे मिनिट्स आणि सेकंड जे आहेत ते टाईमचे युनिट नाही आहेत. इथे हे युनिट आहेत अँगलचे. 60 मिनिट्स मीन्स 1 डिग्री. सो डिग्री इज बिगर युनिट, मिनिट्स इज द स्मॉलर युनिट. अँड सिमिलरली 60 सेकंड्स मीन्स 1 मिनिट. मिनिटपेक्षा लहान युनिट असेल सेकंड. हे त्यांच्यामधलं कन्वर्जन. नाऊ रॅडियन. अँगलचं अजून एक युनिट असतं रॅडियन. ते पायमध्ये एक्सप्रेस होतं. पाय रेडियन मीन्स 3.1
142 आणि जर पाय स्क्वेअर असेल, कॅल्क्युलेशनमध्ये भरपूरदा आपल्याला पाय स्क्वेअर लागतो, तो असेल 9.87. त्याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली लक्षात पाहिजे. नाउ पार्ट डी, टू कन्वर्ट अँगल फ्रॉम रेडियन टू डिग्री. टू कन्वर्ट angle from radian to degree. जर अँगल रॅडियनमध्ये दिला असेल, म्हणजे पायच्या फॉर्ममध्ये दिला असेल, त्याला डिग्रीमध्ये आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. अँगल इन डिग्री विल बी इक्वल टू अँगल इन रॅडियन इंटू 180 बाय पाय. जर अँगल रॅडियनमध्ये असेल त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना त्या अँगलला 180 बाय पाय याच्याने मल्टिप्लाय करायचं आहे. लास्ट, टू कन्वर्ट अँगल फ्रॉम डिग्री टू रॅडियन अँगल जर डिग्रीमध्ये दिला असेल त्यावेळेस पाय बाय 180 या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तो रॅडियनमध्ये मिळणार आहे. जर अँगल डिग्रीमध्ये दिला असेल त्याला पाय बाय 180ने मल्टिप्लाय केलं तर तो अँगल कन्वर्ट होईल रॅडियनमध्ये. हे लिहून घ्या कन्वर्जन्स. अजून एक लास्ट, पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे रिलेशन आहे रॅडियन आणि डिग्रीमध्ये. अँगल जेव्हा पायमध्ये असतो तर त्याचं युनिट असतं रॅडियन आणि इकडे युनिट आहे डिग्री. सो पाय रॅडियन विल बी इक्वल टू 180 डिग्री. Now we will see how to find out the values of the sin theta using the log table. लॉग टेबलचा यूज करून साइन इनवर्स, कॉस आणि कॉस इनवर्स हे टर्म्स आपण स्टडी करू. आणि भरपूर लोक होमवर्क सॉल्व करत नाही आहे. जर तुम्ही होमवर्क सॉल्व केला तरच या लेक्चर्स अटेंड करून तुमचा काही फायदा आहे. होमवर्क सॉल्व करायचा आहे, तुम्हाला सर्व न्यूमरिकल्स यायला हवेत तरच फायदा होईल. नाही तर 8 दिवसांनी परत लॉग अँटी लॉग तुम्ही विसरणार, 100% विसरणार. त्यावेळेस परत तुम्हाला रिव्हिजन करायचीच आहे. आता जर तुम्ही होमवर्क सॉल्व केला तर तुमचा तो टॉपिक पक्का होईल. तो इतका स्ट्रॉंग करा की परत त्याला तुम्हाला रिव्हिजनची गरज नको आहे. होमवर्क सर्वांनी सॉल्व करा. डिफिकल्टी असेल तर मला विचारायचं. Now next topic, to find sin of theta using log table. त्याचे एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल, त्याच्या आधी थोडं लॉग टेबलचं स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतो. लॉग टेबलमध्ये सुरुवातीला लॉगरिथमचे टेबल होते 2, नंतर अँटी लॉगरिथमचे टेबल, नंतर नॅचरल सायन्स. आता आपल्याला नॅचरल सायन्स वापरायचं आहे. हे 2 टेबल. नंतर पुढे असेल नॅचरल कोसायन्स.
नॅचरल कोसाईन नंतर नॅचरल टँजन्स. टॅन ऑफ थिटा जो आपण फाईंड करतो तो असेल टँजन म्हणजे टॅन ऑफ थिटा. सो नॅचरल टँजन्स. पुढे लॉगरिथमिक साईन्स. हा लॉगरिथमिक साईन्सचा टेबल फिजिक्समध्ये 11वी किंवा 12वीला वापरायचा नाही आहे. पुढे लॉगरिथमिक कोसाईन्स. हा लॉगरिथमिक कोसाईन पण 11वी किंवा 12वीला आपल्याला लागणार नाही आहे. लॉगरिथमिक टँजन पण लागणार नाही आहे. भरपूर जण मिस्टेक अशी करतात की साईन फाईंड करताना लॉगरिथमिक साईनमध्ये ती व्हॅल्यू शोधतात, पण लॉगरिथमिक साईनमध्ये व्हॅल्यू शोधायची नाही आहे. आपल्याला फक्त नॅचरल साईन हवं आहे. नॅचरल साईन्स, नॅचरल कोसाईन्स आणि नॅचरल टँजंट हे तीनच टेबल वापरायचे. पुढे जे लॉगरिथमिक साईन कोसाईन आहे तिथे तो बेस चेंज होतो, सो तो यूज करायचा नाही आहे. नॅचरल सायन्समध्ये पहिला जो कॉलम असेल तो आहे डिग्रीजचा. इथे 0 डिग्रीपासून 1 डिग्री, 2 डिग्री, पहिल्या पेजवर आहे 44 डिग्री, नंतर सेकंड पेजवर 45 डिग्रीपासून 89 डिग्रीपर्यंत. नंतर हॉरिझॉन्टली 0 मिनिट्स सिंगल डॅश दिला आहे, 6 मिनिट्स, 12 मिनिट्स, 18 मिनिट्स. हे कंटिन्यू होईल अप टू 54 मिनिट्स. 0, 6, 12 अप टू 54 मिनिट्स. याच्या खाली डिग्रीमध्ये पण दिलं आहे. 0 मिनिट्स मीन्स 0.0 डिग्री, 6 मिनिट मीन 0.1 डिग्री, 12 मिनिट्स मीन्स 0.2 डिग्री. हा जो वरचा कॉलम दिला आहे हा मिनिटमध्ये पण आहे आणि डिग्रीमध्ये पण. 0 मिनिट मीन्स 0 डिग्री, 6 मिनिट्स मीन्स 0.1 डिग्री, 12 मिनिट्स मीन्स 0.2 डिग्री. हे कंटिन्यू होईल अप टू 54 मिनिट्स मीन्स 0.9 डिग्री. सो तुम्ही मिनिट यूज करा किंवा डिग्री यूज करा. आपल्याला रिक्वायर्ड असेल त्याप्रमाणे आपण मिनिट किंवा डिग्री इथे वापरायचं आहे. आणि शेवटी मीन डिफरन्स. शेवटी आहे मीन डिफरन्स. तो मीन डिफरन्स आहे 1 मिनिट्स, 2 मिनिट्सपासून 5 मिनिट्सपर्यंत. पहिल्या कॉलममध्ये डिग्री, नंतर वरती हे मिनिट्स आणि नंतर हा मीन डिफरन्स. समजा इथे ॲक्युरसीसाठी ज्यावेळेस आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यू फाईंड करायची असते त्यावेळेस हे वरचे जे व्हॅल्यू आहेत हे मिनिट्स आणि मीन डिफरन्स त्यावेळेस आपल्याला रिक्वायर्ड असतो. समजा 1 डिग्री आणि 2 डिग्री, 1 डिग्री आणि 2 डिग्री यांच्यामध्ये डिफरन्स आहे 60 मिनिट्सचा. 0 डिग्री आणि 1 डिग्री यांच्यामध्ये डिफरन्स आहे 60 मिनिट्सचा. जर आपल्याला समजा 1 डिग्री आणि 35 मिनिट्स फाईंड करायचे आहेत त्यावेळेस 1 डिग्रीचा रो आणि हे जे मिनिट असतील 35 मिनिट्स इथे ते मिनिट शोधायचे आणि मॅच करायचे. समजा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. 1 डिग्री आणि 6 मिनिट्स त्यावेळेस 1 डिग्री आणि हा 6 मिनिट्स हे मॅच करायचे. पण जर 1 डिग्री अँड 8 मिनिट असतील, 1 डिग्री आहे इथे 8 मिनिट नाही आहे, दोघांमधला डिफरन्स आहे 5 मिनिट्स. तो मीन डिफरन्समध्ये शोधायचा आहे. म्हणजे ॲक्युरेसीसाठी आपण वरच्या व्हॅल्यू यूज करतो. एक्झाम्पल्सवरून अजून क्लिअर होईल. पहिला एक्झाम्पल, फाइंड द वैल्यूज ऑफ find following values
पहिलं साइन ऑफ 24 डिग्री या केसमध्ये थीटा दिला आहे 24 डिग्री. या थीटाचा जर साइन फाइंड करायचा असेल, साइन ऑफ 24 डिग्री, त्यावेळेस इथे डिग्रीमध्ये जायचं, आधी 24 डिग्रीचा रो शोधायचा. 24 डिग्री दिली आहे आणि पुढे मिनिट्स नाही आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट असेल 0 मिनिट्स. सो 24 डिग्रीचा रो आणि हा जो 0 मिनिट आहे याचा कॉलम हा मॅच करायचा. पुढे मिनिट दिले नाही म्हणजे बाय डिफॉल्ट आहे 0 मिनिट्स. सो 24 डिग्रीचा 0 मिनिट्समध्ये तो येतो 0.4067. सो हा अँगल येईल 0.4067. नेक्स्ट एक्झाम्पल, साइन ऑफ 62 डिग्री. इथे पुढे मिनिट नाही म्हणजे मिनिट 0. आता इथे जो पहिला डिग्रीचा कॉलम आहे तिथे 62 डिग्री याचा रो बघायचा आणि पुढे मिनिट्स नाही आहे म्हणजे 0 मिनिट्स कॅरी करायचे. ही व्हॅल्यू बघायची 62चा 0मध्ये 0.8829. सो हा येईल 0.8829. सो साइन ऑफ 62 डिग्री विल बी 0.8829. थोडं सोपं एक्झाम्पल घेऊ आपण. साइन ऑफ 30 डिग्री. साइन ऑफ 30 डिग्री फाइंड करताना इथे 30 असेल, पुढे मिनिट्स नाही म्हणजे 0 मिनिट्स. ही व्हॅल्यू शोधायची. 30चा 0मध्ये 0.5000. सो ही व्हॅल्यू आली 0.5000. टेबलच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत. साइन ऑफ 30 डिग्री इज 0.5 म्हणजेच 0.5000. हे पुढचे 0 जे आहेत त्याच्याने फरक पडत नाही आहे, व्हॅल्यू चेंज होत नाही आहे. याला फक्त 0.5 लिहिलं तरी चालेल किंवा 0.5000 लिहिलं तरी त्याचा मिनिंग सेम. नेक्स्ट, साइन ऑफ 45 डिग्री. 45चा 0मध्ये 0.7071. थोडेसे डिफिकल्टी आता सुरू करू आपण. साइन ऑफ 52 डिग्री 6 मिनिट्स. 52 डिग्री 6 मिनिट्स. डिग्रीमध्ये 52 डिग्री याचा रो ओढायचा आणि मिनिट्स आहे 6, म्हणून हा जो 6 मिनिट्स आहे त्याचा कॉलम ट्रेस करायचा. 52 डिग्री 6 मिनिट्स. ही जी व्हॅल्यू येईल ती असेल आन्सर 52 डिग्री 6 मिनिट्स मीन्स 0.7891. 0.7891. लॉग टेबलमध्ये सुरुवातीला 0चा जो कॉलम आहे इथे सर्व व्हॅल्यू पॉईंटमध्ये दिल्या आहेत. 0.01, 0.03 आणि पुढे बाय डिफॉल्ट पॉईंट आहेत. सर्व ज्या व्हॅल्यू असतील त्या बाय डिफॉल्ट पॉईंटमध्ये आहेत, कारण जो साईन असतो साईनचे मॅक्सिमम व्हॅल्यूज ते +1च्या पुढे तो जाणार नाही. म्हणजे जरी इथे हा नंबर दिला आहे 7891, साईनची ही व्हॅल्यू पॉसिबल नाही आहे कारण साईनची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त नसते. म्हणून हा जो नंबर आहे तो बाय डिफॉल्ट आहे 0.7891. हा पॉईंट लावायचा जर आपण स्वतःहून लावायचा. सो ही व्हॅल्यू येईल 0.7891. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. साइन ऑफ
37 डिग्री 36 मिनिट्स. 37 डिग्रीचा रो ओढायचा आणि हा जो इथे 36 मिनिट्स असेल तो कॉलम ट्रेस करायचा. 37 डिग्री 36 मिनिट्स, तो व्हॅल्यू येईल 37चा 36मध्ये 0.6101. बाय डिफॉल्ट पॉईंट असेल 6101. 37 तर 36मध्ये 0.6101. अजून थोडी डिफिकल्टी लेवल वाढवू आपण. हे लिहून घ्या एक्झाम्पल्स. अजूनपर्यंत मीन डिफरन्स आपण वापरलेला नाही आहे. हे जे मिनिट असतील त्या मिनिट्सची रेंज आहे 0, 6, 12, 36. 6चा त्यांचा फरक पडतो आहे. जर ही व्हॅल्यू 7 असेल त्यावेळेस इथे 7 नाही आहे, त्यावेळेस 6 शोधायचा आणि मीन डिफरन्स 1चा डिफरन्स ॲड करायचा. एक्झाम्पल्स लिहा. Next, number 7, sine of 12 degree 8 minutes. 12 डिग्रीचा इथे हा 12 डिग्री, त्याचा रो बघायचा 8 मिनिट्स. इथे 8 मिनिट नाही आहे म्हणून त्याचा जवळचा जो असेल, जवळचा आणि थोडा कमी तो शोधायचा. हा 6 मिनिट्स, तो नोट करायचा. इथे साईडला कॅल्क्युलेशन पण करायचं. आता रफ वर्क 12 डिग्री 6 मिनिट्स. हा नंबर 12 डिग्री 6 मिनिट्स तो काउंट करायचा, तो बघायचा. 12 डिग्री आणि 6 मिनिट्स तो आहे 0.2096. 0.2096. 12 डिग्री 6 मिनिट्सला व्हॅल्यू आहे 0.2096. आपल्याला पाहिजे 8 मिनिट्स, इथे आहे 6 मिनिट्स म्हणून +2 मिनिट जर केले आपण तर आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती मिळणार आहे. 12 डिग्री 8 मिनिट्स +2 मिनिट जे करतो आहे ते +2 मिनिट्स मीन डिफरन्समध्ये शोधायचे. तो खाली ओढायचा आणि ती व्हॅल्यू बघायची. 12 डिग्रीचा रोमध्ये 2 मिनिट्स, तो ती व्हॅल्यू येते 6. इथे 6 म्हणून याच्यात +6 ॲड करायचा. सो हा येईल 12. सो फायनल आपला अँगल आला 0.2102 म्हणून याचं साइन ऑफ 12 डिग्री 8 मिनिट्स असेल 0.2102. एकदा मी परत रिवाईज करतो आहे. ज्यावेळेस थोडी ऑड मिनिट येईल त्यावेळेस रफ वर्क करावं लागेल. डायरेक्ट आपल्याला ॲन्सर येणार नाही. प्रॅक्टिसनंतर तुम्हाला डायरेक्ट करता येईल ते. 12 डिग्री 8 मिनिट्स, हा 8 मिनिट इथे भेटणार नाही डायरेक्टली म्हणून त्याचा जवळचा 6 मिनिट्सची व्हॅल्यू आपण घेतली. जवळचा आणि कमी मिनिट्स ते 6 मिनिट्सची व्हॅल्यू घेतली. 12 डिग्री 6 मिनिट्स त्याची व्हॅल्यू आहे 0.2096. पण अजून 2 मिनिट पाहिजे आपल्याला 8 करण्यासाठी. हे जे 2 मिनिट आपण ॲड करतो आहे हा मीन डिफरन्समध्ये उडायचा आहे. 2 मिनिटच्या इथे मीन डिफरन्स आहे 6. सो इकडे पण ॲड करायचा आणि इकडे पण ॲड करायचा. हे 8 जे पाहिजे आपल्याला 8 मिनिट होत आहेत आणि ते ॲडिशन करून हे ॲन्सर होणार आहे. पुढचं एक्झाम्पल
साइन ऑफ 66 डिग्री and 14 minutes. 66 डिग्री 66 डिग्रीचा रो आधी मार्क करायचा, नंतर 14 मिनिट्स. इथे 14 मिनिट नाही आहे, सो 14चा जवळचा आणि कमी तो आहे 12, तो मार्क करायचा. सो रफ वर्कमध्ये 66 डिग्री 12 मिनिट्स याची व्हॅल्यू लिहून घ्यायची. 66चा 12मध्ये तो आहे 0.9150. 0.9150. इथे 12 भेटलं, आपल्याला पाहिजे 14, म्हणजे त्यात प्लस 2 मिनिट्स ॲड करावं लागतील. पुढे 2 मिनिट्सचा जो मेन डिफरन्स आहे, मेन डिफरन्स तो बघायचा. 2 मिनिट्सचा मेन डिफरन्स तो येतो आहे 2, त्याची व्हॅल्यू आहे 2. हा इकडे प्लस करायचा आणि हा इकडे प्लस करायचा. आपल्याला हा भेटला 66 14 मिनिट्स. त्याचा ॲन्सर असेल 0.9152. सो हे ॲन्सर लिहायचं 0.9152. जेव्हा हे मिनिट्स 0 किंवा 6 12 या 6च्या पटीत नसतील त्यावेळेस मेन डिफरन्स आपल्याला बघावा लागणार आहे आणि मेन डिफरन्स ॲड करायचा आहे. तो इकडे नंबरमध्ये ॲड करायचा. याचा अजून एक्झाम्पल घेतो मी. हे लिहून घ्या दोन्ही एक्झाम्पल्स. साइन ऑफ 74 डिग्री and 50 minutes. 74 डिग्रीचा रो 50 मिनिट्स डायरेक्टली मिळणार नाही. तिथे इथं 50चा जवळचा आणि कमी म्हणजे 48 मिनिट्स तो रो होळायचा. सो रफ वर्कमध्ये 74 डिग्री 50 मिनिट डायरेक्टली नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी 48 मिनिट्स त्याची व्हॅल्यू नोट करायची. 74चा 48मध्ये ती व्हॅल्यू आहे 0.9650. आपल्याला पाहिजे 50 मिनिट्स. सो प्लस 2 मिनिट्स ॲड करायचे. हे 2 मिनिट्स मेन डिफरन्समध्ये बघायचे. त्याची व्हॅल्यू आहे 2. सो हे प्लस जर केलं आपण, इकडे आपल्याला 50 मिळणार आहेत आणि हे प्लस केल्यानंतर हे ॲन्सर याच्यात इंटरेस्ट ठेवायचा. हे आपल्याला लागणार आहे 0.9652. सो ॲन्सर असेल 0.9652. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. सो असं आपण कोणत्याही जो अँगल असेल, कोणत्याही अँगलचा आपण साईन आता फाइंड करू शकतो आहे. याचे मी शेवटी एक्झाम्पल देईल एकाच वेळेस, नाही तर प्रॅक्टिससाठी आता एक्झाम्पल देतो मी याचे. याचे होमवर्क घ्या, साईनचं होमवर्क घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आणि शेवटी परत लास्टला सर्व मिक्स करून देईल वाटलंच तर, किंवा एक्झाममध्ये पण हे मी विचारणार आहे संडेच्या एक्झाममध्ये. होमवर्क घ्या. साइन ऑफ 83 डिग्री, साइन ऑफ 4 डिग्री 36 मिनिट्स. हा जर 53 असेल तर 54चा बघायचा नाही, त्याच्यापेक्षा कमीवाला जो अँगल असेल म्हणजे 48
तो बघायचा. 53 जर भेटत नसेल तिथे तर 53पेक्षा कमीवाला म्हणजे 48 तो मार्क करायचा. 54 मार्क करायचा नाही आहे. हे होमवर्क सॉल्व करा सायन्ससाठी. नाव वी विल स्टडी हाऊ टू फाइंड द साइन इनवर्स. लगेच हा टॉपिक कंटिन्यू करू आपण, म्हणजे साइन आणि साइन इनवर्स दोन्ही क्लिअर होतील तुम्हाला. हे होमवर्क लिहून घ्या. Next topic, to find sine inverse. Means theta find करू आपण. Theta equal to sine inverse of given value. इथे एक्झाम्पल्स. इथे एक नोट लिहून घ्या. एक नोट लिहून घ्या, इम्पॉर्टंट नोट आहे ती. टू फाइंड साइन इनवर्स ऑफ एक्स in log table search for nearest and lower value. Search for the nearest and lower value हे नोट कंप्लीट करा. साइन इनवर्स फाइंड करताना लॉग टेबलमध्ये नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू शोधायची. हे सेंटेन्स डोक्यात 11वी 12वीपर्यंत पूर्ण डोक्यात क्लिअर हे फिट ठेवायचं आहे की साइन इनवर्सच्या वेळेस नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू सर्च करायची, बघायची इथे टेबलमध्ये. आणि ज्या वेळेस कॉस इनवर्स फाइंड करू आपण, कॉस इनवर्स फाइंड करताना वी हॅव टू सर्च फॉर नियरेस्ट अँड हायर व्हॅल्यू. कॉस इनवर्सच्या वेळेस हायर व्हॅल्यू बघायची, साइन इनवर्सच्या वेळेस लोअर व्हॅल्यू बघायची आहे. त्याचे एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल, suppose sin of theta is equal to 0.3486. therefore साइन इनवर्स फाइंड करू म्हणजे थीटा फाइंड करू आपण. therefore थीटा विल बी, साइन इकडे जाईल तर साइन ऑफ इनवर्स 0.3486. साइन इनवर्स फाइंड केल्यानंतर आपल्याला थीटा मिळणार आहे, तो अँगल मिळणार आहे. नाव एखाद्या नंबरचा साइन इनवर्स फाइंड करताना लॉग टेबलमध्ये हा जो नंबर आहे त्या नंबरचा नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू शोधायची. एक्झॅक्ट नंबर भेटला तर डायरेक्टली थीटा मिळेल. पण जर हा नंबर, हा जो लॉग टेबल आहे नॅचरल सायन्समध्ये हे सर्व पॉईंटमध्ये व्हॅल्यू दिले आहेत. 0.3486 हा नंबर डायरेक्टली जर इथे भेटला तर आपल्याला अँगल मिळेल. पण हा नंबर ॲज इट इज जर नसेल तर याचा नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू शोधायची, नंतर मीन डिफरन्स ॲड करायचा. आता 0.3486 तर लॉग टेबलमध्ये शोधला आपण,
सर्व पॉईंटमध्ये आहेत. 3486 शोधायचा. 3486 भेटतो डायरेक्टली 20 डिग्री 24 मिनिट्सला. 20 डिग्री 24 मिनिट्स. हा जो 20 डिग्री आहे 20 डिग्रीचा रो आणि 24 मिनिट्सचा कॉलम. इथे व्हॅल्यू आहे इथे व्हॅल्यू आहे 3486. ही व्हॅल्यू बाय डिफॉल्ट पॉईंटमध्ये असते, म्हणजे ही आहे 0.3486. सो 0.3486चा साइन इनवर्स फाइंड केला तर हा अँगल जो भेटला, अँगल आहे 20 डिग्री आणि 24 मिनिट्स. तो अँगल नोट करायचा. हे आन्सर आहे. सेकंड, साइन ऑफ थीटा इक्वल टू 0.8796. Therefore, theta will be sine inverse of 0.8796. आता 0.8796 ही व्हॅल्यू इथे शोधायची लॉग टेबलमध्ये. 0.8796 म्हणजे 8796 शोधायचं. 8796. जर ही व्हॅल्यू भेटली नाही तर याच्या नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू शोधायची. एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटते आपल्याला. ती आहे 61 डिग्रीला 36 मिनिट्सला. 61 डिग्री 36 मिनिट्स. सो हे आपण साइन इनवर्स फाइंड केला. थोडे डिफिकल्ट एक्झाम्पल्स घेऊ आता. हे लिहून घ्या. Next, sine of theta equal to 0.9498. Therefore, theta will be sine inverse of 0.9498. आता ह्या नंबरचा साइन इनवर्स बघायचा आहे, म्हणून 9498 ही व्हॅल्यू शोधायची. जर 9498 भेटत नसेल एक्झॅक्ट मॅच तर याच्या नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू शोधायची. साइन इनवर्स शोधताना याचा नियरेस्ट अँड लोअर एक्झॅक्ट भेटत नसेल तर 0.9498 हे शोधायचं. 9494 आहे. नंतर 9500. इथून डायरेक्टली 9500 होत आहे तर नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू ती आहे 71 डिग्रीला अँड 42 मिनिट्सला. रफ वर्क करायचं इकडे. 71 डिग्री अँड 42 मिनिट्स. याला व्हॅल्यू भेटली आपल्याला ही पॉईंटमध्ये असते व्हॅल्यू 9494. आपल्याला पाहिजे 9498. तर याच्यात अजून 4 ॲड करावं लागतील. तर मीन डिफरन्समध्ये शोधायचं की 4 आहे का. मीन डिफरन्समध्ये जर 4 असेल त्याचे मिनिट्स नोट करायचे. मीन डिफरन्समध्ये 4 आहे, त्याचे मिनिट्स आहे 4 मिनिट्स. हा 4 ॲड केला तर त्याचे मिनिट्स आहे वरती बघायचं 4 मिनिट्स. तर आपल्याला ही व्हॅल्यू भेटली आहे 9498. 0.9498. आणि याचं अँगलचे पण ॲडिशन 71 डिग्री 42 मिनिट्स प्लस 4 मिनिट मीन्स 46 मिनिट्स. आपल्याला हा अँगल पाहिजे. सो ॲन्सर असेल 71 डिग्री 46 मिनिट्स. इथे आता रिव्हर्स स्टेप फॉलो करतोय आपण.
साईन फाईंड करताना या साईडकडून इकडे गेलो, इन्व्हर्स फाईंड करताना राईटकडून लेफ्टकडे. पुढचं एक्झाम्पल, हे रफ वर्क पण लिहून घ्या. सपोज साइन ऑफ थीटा इज 0.7714, so theta will be sin inverse of 0.7714. आता 0.7714 ही व्हॅल्यू शोधायची. 0.7714 इथे 0.7715 नंतर 0.7716 0.7705 नंतर 0.7716. एक्झॅक्ट व्हॅल्यू नसेल तर याच्या नियरेस्ट अँड लोअर ती आहे 0.7705. याच्यानंतर डायरेक्टली 16 ती घ्यायची नाही, लोअर पाहिजे, नियरेस्ट अँड लोअर. याचे मिनिट्स नोट करायचे. 50 डिग्री 24 मिनिट्स. नऊ इथे आहे 0.5, आपल्याला पाहिजे 14. यांचा डिफरन्स किती येत होता? 9चा. तर मीन डिफरन्समध्ये 9 शोधायचा. मीन डिफरन्समध्ये 9 आहे, त्या 9चे मिनिट बघायचे. 5 मिनिट्स. दोन्हीकडे ॲडिशन करायचं. हा 0.7714 आपल्याला जो पाहिजे तो, आणि हे 50 डिग्री मिनिट्सचं ॲडिशन 29 मिनिट्स. सो हे आन्सर असेल. सो थीटा विल बी 50 डिग्री अँड 29 मिनिट्स. याच्यावरचं एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण. लिहून घ्या एक्झाम्पल्स. Sin of theta is 0.1136. So theta will be sin inverse of 0.1136. So theta will be 0.1136 शोधायचा. 0.1136 एक्झॅक्ट भेटणार नाही, आपल्याला मिळेल 0.1132. याचा नियरेस्ट अँड लोअर व्हॅल्यू शोधायची. याचं अँगल नोट करायचे, ते असतील 6 डिग्री अँड 30 मिनिट्सला. 9 आपल्याला भेटले 32 आणि पाहिजे 36. सो मेन डिफरन्समध्ये 4 शोधायचा. आपल्याला 32 भेटला आहे, आपल्याला पाहिजे 36. अजून 4 पाहिजे. मेन डिफरन्समध्ये 4 शोधायचा. इथे 4 नाही आहे, तर याचा नियरेस्ट म्हणजे 3, तो 3 लिहून घ्यायचा. आणि मेन डिफरन्स जिथे 3 आहे त्याचे मिनिट्स आहे 1 मिनिट्स, ते मिनिट्स लिहून घ्यायचे. नंतर दोघांची ॲडिशन इकडे पण आणि इकडे पण. 0.1135 हा येईल 6 डिग्री 31 मिनिट्स. आता इथे आपल्याला पाहिजे 1136 आणि भेटतोय 1135. 1136 भेटतच नाही आहे, कारण इथे 4चा मेन डिफरन्समध्ये नाही आहे, त्याच्याने फरक पडणार नाही आहे. ही नियरेस्ट व्हॅल्यू आहे, क्लोजेस्ट व्हॅल्यू. आणि हा जो अँगल आहे त्याची ॲक्युरसी 99% आहे, आपल्याला ते चालणार आहे. 36 जरी नाही भेटला तरी चालेल, 35 आहे, कारण 36 कोणत्याच मेन डिफरन्समध्ये नाही आहे. 4 कुठेच नाही आहे, म्हणून 3 वापरून घ्यायचा आणि त्याचा मिनिट नोट करायचा. ही पण ॲक्युरेट व्हॅल्यू असेल. सो थीटा विल बी 6 डिग्री 31 मिनिट्स. सो आपण साइन इनवर्स फाइंड केला. हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. थोडे होमवर्क देतो मी याचं. साइन इनवर्सचं ते होमवर्क सॉल्व करा, हे लिहून घ्या.
sin of theta is 2874. हे सर्व पॉईंटमध्ये 0.2874 5707 0.9090. यांचा साइन इनवर्स फाइंड करा आणि थीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. हे सर्व होमवर्क सॉल्व करा. नेक्स्ट टाइम आपण कॉस्टचं सुरू करू. थँक्यू.